आपल्या डोक्यामध्ये ना सतत विचारांची ना धावपळ चालू असते, पळापळ चालू असते. असंख्य विचार डोक्यामध्ये एकाच वेळी फिरत असतात. कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि विचार करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिलेले आहे. त्याच्यामुळे विचारांची सतत ये-जा डोक्यामध्ये ही चालूच राहते. आणि आपण जसा विचार करत असू ना तसंच आपल्यासोबत घडत असतं. जसे विचार करू तशीच कृती आपल्या हातून घडत असते. म्हणून माहिती आहे का, नेहमी विचार हे पॉझिटिव्हच असले पाहिजे. आणि ते विचार कोणतेही प्रकारचे असू द्या, कसेही असू द्या, पण ते कधीच आपल्यावर हावी होता कामा नाही. एखाद्या व्यक्तीला ना फार सवय असते सतत ना आपलं दुःख, आपलं रडगाणं सांगत राहायचं. सतत तो आपल्या पैशाचं रडगाणं सांगत राहील, पैसे नाही, असं नाही, तसं नाही, पैसा टिकत नाही. आणि त्याला त्याच्या तब्येतीबद्दल कधी विचारा, बऱ्याच जणांना अशी सवय असते, तब्येतीबद्दल विचारला की माझं काय, आज हात दुखते, उद्या पाय दुखते, तर परवा डोकं दुखतच राहते. काही ना काही सतत दुखणं चालूच असते. असं बरेच जण असं सांगतात. आणि ना असाच पाढा ते सतत हाच पाढा वाचत राहतात. त्यामुळे ते काय होतं, त्यांचे जे दुःख आहे किंवा त्यांचे जे काही आजारपण आहे ते सतत वाढतच राहतात. तर ते कमी होत नाही, कारण ते सतत तसा नकारात्मकच पाढा वाचत राहतात ना. जर तुम्हाला कोणी विचारलं तुमची तब्येत कशी आहे, तर सांगा ना, ठीक आहे, मी एकदम ओके आहे, देवाच्या कृपेने चांगला आहे. तुम्ही असं जर म्हटलं ना तर त्याच पॉझिटिव्ह लहरी तुमच्यामध्ये धारण होतात आणि तुमची तब्येतीमध्येही सुधारणा होत राहते. म्हणून नेहमी सकारात्मक बोला, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. आपल्या शरीरावर एखादी गाठ आली तर लगेच आपल्या डोक्यामध्ये ना विचारांचं चक्र चालू होतं. अरे बापरे, गाठ आली, आता ही गाठ कशाची असेल, याची तर नसेल, त्याची तर नसेल, आता मला ही तर बिमारी झाली नसेल. झालं, ते डोक्यामध्ये सतत ते विचारांचं काहूर सुरू होऊन जाते. आणि मग काय होते, त्या बिमारीपेक्षा तो विचारच त्या व्यक्तीला आतून सतत पोखरत राहतो. तो विचारच त्याला अर्धमेला करून टाकतो. म्हणून नेहमी विचार हा पॉझिटिव्ह ठेवा. आली आहे ना गाठ, पाहून घेऊ, कशाची असेल, ज्याची असेल त्याची असेल. आता आलं आहे ना, जे आहे ना आपल्या वाटेला आलेलं ते सहन करायचं. असा जर विचार आपण ठेवला ना तर ते सहन करण्याचं सामर्थ्य, ते सहन करण्याचं बळ आपल्यामध्ये निश्चितच येते. आणि एक जगण्याची नवीन ऊर्जा आपल्यामध्ये धारण होते. येणाऱ्या संकटांना, येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणून सतत चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला. आणि होऊन शेवट काय होणार आहे, सगळ्यांचा शेवट एकच आहे ना शेवटी. त्याच्यामुळे नेहमी एक चांगलाच विचार करा, जे होईल ते चांगलंच होईल. तर म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि चांगली कृती करा. कारण विचार चांगले असेल ना तर निश्चितच कृती पण चांगलीच राहते.